आणि ह्या धर्तीवरती घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे। जेजुरी ही आमची 18 पगड जातीचं धर्माची लोक इथं नांदतात। मल्हारीचं नाव घेतलं ही चुकीचं। आणि झटका तो कोण तो नितेश का निलेश यांनी घेतला, कुणी असू दे, त्यांनी घेतलेला निर्णय अगदी चुकीचा। झटका हा आमच्या आईसाहेबाचा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो हिंदू आहे, 96 कुळी आहे, तो झटका करतो। हलाल हा मुसलमान समाजाने केला पाहिजे, ही हिंदू धर्माची प्रथा आहे। त्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होता कामा नाही। आणि मल्हारचं नाव देऊन, मल्हारीचं नाव देऊन ह्यांनी असं जसं ह्यांनी पिलावळजी सोडली की ह्या धर्मावरती बोला, त्या आमचा महाराष्ट्र, आमचं जेजुरी 18 पगड जातीचा धर्माचं समाजाचं नेतृत्व आहे। आमच्या समाजातले हिंदू जे आहेत ते देशमुख आहेत। ह्या चिंचच्या बागेमध्ये रोज 500 बकरी तुडतात, ते तोडून देणार आहेत का? त्याका झटका म्हणजे काय? हा 96 कोळी देशमुखांनी झटका करायचा, मग आपण खायचं। खाटीक समाजात सुद्धा तो अधिकार नाहीये। झटका म्हणजे की जो हिंदूंनी, हिंदू 96 कोळींनी आणि ज्यांनी सर्टिफिकेट देणार आहेत ते 96 कोळी असतील तर त्यांनी झटका करून ती सर्टिफिकेट महाराष्ट्रभर वाटावं असं माझं मत आहे। हलाल हिंदू मुसलमान असा भेदभाव न करता जे चाललंय, महाराष्ट्र जे गोविंदी नांदतंय हीच करावं अशी माझी अपेक्षा। जय मल्हार। आणि जय मल्हारनी जी ट्रस्टी आहेत, ज्यांनी सांगितलं की तिथं जाऊन त्यांना पगडी घातली, त्यांना लुगडी नेसावली, याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण ज्या महाराष्ट्रामध्ये जे गुणगोविंदाने एकोप्याने जी नांदतात तेच झालं पाहिजे असं माझं मत आहे।